जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे इथे चकली, उपवासाची चकली. तर साबुदाणा आणि बटाटा तर दोन्ही मिळून मी इथे उपवासाची मस्त अशी कुरकुरीत अशी एकदा चकली बनवणार आहे. तर चला रेसिपी पाहूया. तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी 1 किलो घेतलेला आहे आणि रात्री भिजत घातलेला आहे. तर साबुदाणा मी 5 मिनटं पाण्यामध्ये अगोदर भिजून घेतलेला आहे. नंतर मी पाणी त्याचं काढून घेतलं आहे. याच्याने ना साबुदाणा एकदम आपला असा मऊसूत पाहू शकता तुम्ही, एकदम छान भिजला गेलेला आहे. तर आता इथे मी त्यासाठी 2 किलो बटाटे उकडत घालणार आहे. तर 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 2 किलो असे बटाटे घ्यायचे आहेत. एकदम परफेक्ट माप आहे. आपले बटाटे शिजेपर्यंत आपण आता ही लाल मिरची दळून घेऊया. कारण आपले उपासाची रेसिपी असल्यामुळे इथे मी वेगळं म्हणजे जे घरातली मिरची घेणार नाही, घरातला मसाला घेणार नाही. तर इथे मी एकदम स्पेशल असं मिरची दळून घेत आहे. तर इथे मी पूर्ण मिरची टाकणार नाही, मिरच्या मी दळून घेतल्या. आता इथे बटाटेसुद्धा आपले मस्त उकडून झालेले आहेत. बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. बटाटे एकदम छान मऊसूत असे किसून घ्यायचे आहेत. थोडंही बटाट्याचं हे कण राहिलं तर आपल्याला अडथळा येईल चकली पाडताना. आता इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी. आता आपल्याला इथे पाणी गरम करायचं आहे. तर इथे माप म्हणून मी 2 तांबे असं पाणी घालणार आहे. एकूण आपल्याला 3 तांबे पाणी लागेल. तर मी अगोदर 2 तांबे असं पाणी घातलेलं आहे. पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो असा मोकळा करून घेऊया आपण. आणि आता साबुदाणा असा मोकळा करून घेतल्यानंतर आपल्याला गरम झालेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो इथे आपल्याला आता साबुदाणा असा शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्येच. तर आपल्याला इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे लगेचच. आता इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण साबुदाणा असा मस्त पाण्यावर शिजून घेऊया. आता इथे 1 तांब्या मी पाणी गरम ठेवलेलं होतं साईडला. आता जेव्हा पाणी आपलं आटून गेलं तेव्हा हे पाणी आपल्याला लागल इतकंच घालायचं आहे. जितकं लागल तितकंच. साबुदाणा आपला चांगला शिजला गेला तर आपली चकलीसुद्धा एकदम मऊसूत, एकदम क्रिस्पी, खूप कुरकुरीत होते छान. त्याच्याकरता आपल्याला बटाटे खूप घालायचे नाही आहेत. 1 किलो साबुदाणा करता आपल्याला परफेक्ट म्हणजे 2 किलो बटाटे लागतीलच. तर इथे बटाटे कमी घातले तर आपली कुरकुरीत छान अशी चकली येईल साबुदाण्याची. तर आता इथं साबुदाणा मस्त शिजल्या गेलेला आहे. साबुदाणा असा उकळी फुटायला लागला का नंतरच आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे. तोपर्यंत आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे. आता इथे बघा साबुदाणा उकळत आलेला आहे असं. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर दळलेली होती ती घालून घेऊया. तर इथं मी 2-2.5 असे चमचे घातलेले आहे. तिखट खूप असेल तर जास्त घालायची नाही, कसं लहान मुलं पण खातात. आणि आता इथे आपण सर्व मसाला असा जो मिरची घातलेली आहे तो पूर्ण असा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. गॅस फुलच ठेवायचा आहे. फुल गॅसवर पटकन आपलं हे साबुदाणा शिजतात आणि सारखं हलवत राहायचं आहे. आता आपण हा किसलेला जो बटाटा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. गॅस चालूच आहे आणि चालूमध्येच आपल्याला याच्यात हा किसलेला बटाटा 2 किलो पूर्ण असा घालून घ्यायचा आहे. आता इथं सर्व हा बटाटा असा मिक्स करून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चकली करून बघा. खूप छान होते, एकदम नरम, क्रिस्पी, कुरकुरीत. आणि हे परफेक्ट माप आहे, अजिबात बिघडणार नाही चकली. तर पाहू शकता पूर्ण बटाटा मिक्स झालेला आहे. आणि इथे आता आम्ही सोऱ्या घेतलेला आहे हा. तर ह्या सोऱ्यामध्ये आता आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. तर हे गरमच आहे त्याच्यामुळे थोडी वाकडी तिकडी येते. थोडी थंड झाली का मस्त चकल्या पडतील. आणि कसं साबुदाणा आणि बटाटा असल्यामुळे एकदम गोल अशी चकली एकदम परफेक्ट येत नाही, अशी थोडी वाकडी तिकडीच येते.
तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त आम्ही इथे वर धाब्यावर इथे स्लॅबवर चकल्या पाडून घेतलेल्या आहेत, छान आलेल्या आहेत एकदम मस्त. तर या चकल्या आता पाडून घेत आहोत आणि त्याच्यानंतर 2 किंवा 3 दिवस तर या चकल्या अशा उन्हात छान आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. तर उपासाला ही रेसिपी अशी नक्की बनवा. आता 2-3 दिवस झालेले आहेत बघा, मस्त आपले चकल्या ह्या वाळून झालेल्या आहेत बघा. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे चकलींचा. तर आता मैत्रिणींनो, आपण ह्या चकल्या तळून बघायच्या आहेत. एकदम अशा दुप्पट ह्या चकल्या आपल्या फुलतात मस्त. पाहू शकता तुम्ही इथे, हे पहा, तेल एकदम गरम करायचं नाही तर चकली एकदम जाग्यावरच बसून राहते. तर आता मस्त फुललेली आहे चकली, एकच नंबर झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा.